नमस्कार, वन स्टॉप सोल्यूशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचे हे आप्पे बनवण्यासाठी इथे मी पीठ तयार करून घेतले। तर हे पीठ मी तयार करण्यासाठी 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती 4 ते 5 तासांसाठी। आणि 4 ते 5 तास भिजल्यानंतर याचं मी मिक्सरमधून पीठ तयार करून घेतलेलं आहे। आणि हे तयार केलेलं पीठसुद्धा आपल्याला कमीत कमी 12 तास भिजत ठेवायचे। तर हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून यामध्ये टाकूया। त्याचबरोबर या पिठामध्ये आपल्याला टाकायचे एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून। कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर हिरवी मिरचीचे बारीक तुकडे सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, ऑप्शनल आहे। लहान मुले खाणार असतील तर नाही टाकलं तरी चालेल। आता हे कांदा आणि टोमॅटो पिठामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि यानंतर आता चवीनुसार मीठ टाकूया। मीठ सुद्धा छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि यानंतर तुम्हाला सोडा टाकायचा असेल तर टाकू शकता, ऑप्शनल आहे, पण मी इथे नाही टाकलेला। तर हे पीठ तर आपलं ऑलरेडी छान भिजलेलं आहे। आता लगेच आप्पे बनवायला घेऊया। तर इथे बघा, अशा प्रकारचा आप्पेचा तवा मी गॅसवर ठेवलेला आहे आणि तवा छान गरम झाल्यानंतर ब्रशने अशा प्रकारे तेल लावून घेऊया। तर अशा प्रकारे तव्याला तेल लावल्यामुळे आपण जे आप्पे करणार आहोत ते या तव्याला चिकटणार नाहीत आणि इझिली आपल्याला ते पलटून घेता येतील। आणि आता आपण जे तयार केलेलं पीठ होतं, म्हणजेच आपण जे बॅटर तयार केलेलं होतं, त्यातलं एक एक पळी बॅटर घेऊन अशा प्रकारे आप्पेच्या तव्यामध्ये ओतून घ्यायचे। आणि तवा छान गरम झाल्यानंतर गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे ज्यावेळी आपण बॅटर तव्यामध्ये ओततो त्यावेळी। आणि बॅटर ओतत असताना एक लक्षात ठेवायचे, तर बाहेरच्या बाजूने आधी बॅटर ओतून घ्यायचे आणि त्यानंतर मधल्या बाजूला बॅटर ओतायचे, म्हणजे आपला तवा खूप गरम असतो आणि मधल्या बाजूला जास्त गरम होतो। त्यामुळे जर अगोदर मध्ये ओतलं तर ते आप्पे करपू शकतात, त्यामुळे अगोदर बाहेरच्या बाजूने ओतायचं आणि त्यानंतर मधल्या बाजूला ओतायचे। तर इथे मी अशा प्रकारे आप्पेचं बॅटर ओतून घेतले। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आणि साधारण 10 मिनिट हे आप्पे आपल्याला शिजवून घ्यायचे ह्या बाजूने। तर इथे 10 मिनिट झालेले आहेत। आता झाकण काढून बघूया, तर आप्पे किती छान फुललेले आहेत, तुम्ही बघू शकताय। तर 10 मिनिटामध्ये आप्पे एका साईडने छान भाजतातच। आता चमच्याने अशा प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचेत। तर 1 बाय 1 सगळे आप्पे अशा प्रकारे पलटून घेऊया। तुम्ही बघू शकताय या साईडने आप्पे छान भाजलेले दिसत आहेत। चला तर मग लगेच पलटून घेऊया सर्व आप्पे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा साधारण 5 ते 10 मिनिट भाजून घेऊयात। तर हे बघा, सर्व आप्पे पलटून झालेले आहेत। आता परत एकदा झाकण ठेवूया आणि साधारण 5 ते 10 मिनिट आप्पे भाजून घेऊया। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे 10 मिनिट भाजून घेतलेले आहेत। आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय दोन्ही साईडने आप्पे भाजून तयार आहेत। आता हे सर्व आप्पे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एकाच वेळी 12 आप्पे इथे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने आता दुसरी बॅच सुद्धा काढूया आणि हे आप्पे आपण सॉस, दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो। तर इथे आपले कलरफुल आप्प्यांची प्लेट तयार आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।